एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राकेत आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आईशे देई प्रेम काही कळा. विठाला 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 करू प्रथम नमः दुसरे संताची, दुसरे जन संताची, दुसरे जन संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे संताची, दुसरे दुसरे चरण जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे, वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भाव विश्वोद्धारक साधू श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदे श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील बाळक्रीडा प्रकरणातील भगवान श्रीकृष्णाने कोणत्या अवस्थेत कोणतं चरित्र केलं याचं मुद्देसूद पवित्र वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा हा काल आहे. पण काला करत असताना खरा काला करण्याची सुवर्ण संधी या ज्ञान मंदिरात ज्यांनी उपलब्ध करून दिली आणि आपल्या अविरत भगीरथ प्रयत्नातून हे ज्ञान मंदिर या किनगावामध्ये उभं केलं, ते आमचे आदरणीय परमस्नेही परम सहकारी
पांडुरंगरावजी टोंपे साहेब, डॉक्टर पांडुरंगरावजी टोंपे साहेब, त्यांच्या त्याचप्रमाणे त्यांच्या सुविद्य सौभाग्यवती शोभाताई पांडुरंग टोंपे या उभयतांच्या कष्टातून, श्रमातून, घामातून, दामातून आणि आज मिळालेला हा खरा काल्याचा प्रसाद आहे. कालवा कुणालाही करता येतो, पण काला कुणालाही करता येत नाही. काला करण्यासाठी स्वतः काला व्हावं लागतं, तेव्हा कालवा शांत होतो. विठाला विठाला बरेच कार्यक्रमात बोर्ड लावावे लागतात, कार्यकर्ते उभे करावे लागतात, शांत राहा, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. इथं आलेला माणूस शांत आहे, आणि माणसं किती असले तरी अशांत कुणीच नाहीत. हेच खरं सुख आहे, हाच खरा काल आहे, हाच खरा प्रसाद आहे. म्हणून मराठीत म्हण आहे, घराची कळा अंगण सांगतं. तसं या उभयतांच्या कार्याची कळा हा सप्ताह सांगतोय. म्हणून टोंपे साहेबांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं माझ्या दृष्टीनं फार कमी वाटतंय मला. बोलण्यापेक्षाही चांगलं लिहिलं तर ते कायम राहील. रोज बोलणारी माणसं भरपूर आली. बोलणारे का आले? तुमच्यासारखे बोलवणारे होते म्हणून. बोलवणारे असेल तर बोलणारे, आणि बोलणारा कधी चांगला बोलतो, ऐकणारा असेल तर बोलतो, नाही रे बोलत नाही. विठाला 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 सांगणाराचं सुद्धा दुःख आहे, जसं ऐकणाराचं दुःख आहे. चांगलं ऐकायला मिळत नाही, काय करावं. तसंच चांगल्या सांगणाराचं हे दुःख आहे, चांगले ऐकणारे नाहीत, हे सुद्धा दुःख आहे. हे आजचं नाही, 5000 वर्षापूर्वीचं दुःख आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना मी वाट पाहत होतो चांगला ऐकणारा मिळेल का. हे सुद्धा पंचायत आहे चांगल्या माणसाची. जे मी माझ्या आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, गावाला सांगितलं नाही, बहिणीला सांगितलं नाही, नात्या गोत्याला सांगितलं नाही, सख्या सोयऱ्याला सांगितलं नाही, मित्राला सांगितलं नाही, पुत्राला सांगितलं नाही का, हे ऐकण्याच्या लायकीचे नाहीत. विठाला विठाला वाट पाहावी लागली मला हे सांगायला. ज्ञानोबा कौतुकाने बोलतात. आता कोणाकोणाचं ऐकू मी. कधी कधी ऐकणं सुद्धा महत्वाचं असतं. ज्ञानोबा कौतुक करतात देवाच्या बाबतीत. देवाची खंत आहे. जे न संग पितिया वसुदेवासी, जे न संग माते देवकीशी, जे न संग बंधू बळी भद्रासी, ते गुह्यारुरेशी बोलत. ज्ञानोबा म्हणतात ठीक आहे, बाहेरच्याला नाही सांगत, पण घरात तरी. अरे जग जिची अपेक्षा करते ती प्रत्यक्ष लक्ष्मी आदिशक्ती. ज्ञानोबा म्हणतात ती सुद्धा या योग्यतेची राहिली नाही, म्हणून देवाने तिला सुद्धा सांगितलं नाही. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तीही न देख्या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे पीक यातेची पावली. ज्ञानोबा सारखा महात्मा साधू अर्जुनाच्या भाग्याचं आणि पुण्याचं कौतुक माऊली करतात. काय अर्जुनाने कोणतं पुण्य केलं होतं म्हणून श्रीकृष्ण रूपी गाय याला मोकळ्या मनाने ज्ञानाचा पाना सोडणारी झाली. विठाला विठाला वासरू झाला अर्जुन आणि गाय केलं देवाला. दूध कुठं असतं? गाईजवळ.
आता गायी बी भरपूर झालेल्या आहेत, अनेक प्रकारच्या गायी आहेत. पण चांगल्या दुधाची गाय कोणती? गावरान का जर्सी? कारण आज गाईचंच कीर्तन आहे. आजच्या कीर्तनात काय असतात? गाईच असतात. ज्ञानोबा म्हणतात श्रीकृष्ण रूपी गाय, अर्जुन रूपी वासरू. पण वासराचं निमित्त झालं, पण फायदा जगाला झाला. विठाला विठाला हला विठाला पैसे अर्जुनाची निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. एकाचं दोघाचं नाही, राज्याचं देशाचं नाही, जगातलं विश्वातल्या सर्व जगाचं ओझ कमी करणारं दूध जर कोणत्या गायीनं दिलं असेल, ज्ञानोबा महाराज म्हणतात आम्हा घरी गाय एक दुभता है, घरी गाय एक दुभता है. पानाने समाये त्रिभुवनी, पानाने समाये त्रिभुवनी. आम्हा घरी गाय एक दुभता है, आम्हा घरी गाय एक पानाने समाये त्रिभुवनी. अनेक गायी नाहीत, एकच गाय. कोणती? श्रीकृष्ण रूपी. पार्थो वत्स सुधीर भोक्ता, दुग्धम गीता अमृतम महत. व्यास महाराज म्हणतात अरे इथं पार्थ वत्स झाला आणि श्रीकृष्ण दुग्धम गीता अमृतम महत. गीता रूपी दूध श्रीकृष्ण रूपी गायीनं अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिलं आणि त्यामुळं दुःख रूपी असलेला संसार सुखरूप झाला. विठाला कुस्त्या खेळायचं असेल तर काय लागतं? कुस्ती खेळायची असेल तर दूध प्यावं लागतं, व्यायाम करावा लागतो. नुसतं पिऊन चालतं का? व्यायाम करावा लागतो. आता ख्रिस्ती माणसं खाऊनच लट्ट झालेत, व्यायामच करीत नाही. हो, त्यामुळे डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगावं लागतं हे खाऊ नका, ते खाऊ नका. डॉक्टर आता बसलेले, त्यामुळे डॉक्टर येणारच कीर्तनात आपल्या. खाल्ल्यानंतर ते पचवणं महत्वाचं आहे. तसं ज्ञान सांगितल्यानंतर, ज्ञान शिकल्यानंतर ज्ञान पचवणं सुद्धा महत्वाचं आहे. काही माणसं ज्ञानी आहेत पण ध्यानी नाहीत. म्हणून भगवान गीतेमध्ये बोलतात अर्जुना, तू नुसता ज्ञान शिकत नाहीस तर त्याचं ध्यान करतोस आणि म्हणून माझं समाधान होते. विठ्ठल देवाला सांगितलं इतकं का बोलला तुम्ही, इतकं का सांगितलं? अरे असं ऐकणारा भेटत नाही म्हणून सांगावं लागतं. ऐकणाऱ्यासाठी सांगावं लागतं. हे अंतकरणीचे तुझपाशी बोली जत असे, अर्जुना तू परिससी परिसुनी अनुष्ठिसी. नुसतं ऐकत नाही तर तसं अनुकरण करतोस. मुलगा जर कमवता झाला आणि बापापेक्षाही जास्त कमाई करू लागला तर शहाण्या बापाला वाईट वाटन का? मूर्ख बापाबद्दल बोलत नाही. शहाण्या बापाला ते म्हणतो आपल्याला काय, त्याचं जेवढं वय तेवढं माझं कमाई नाही. त्याच्या वयात तर मला काहीच कळत नव्हतं. माझा बाप कपाळाला हात लावून बसत होता, पण मी छातीला हात लावून बसतोय. शाबास, माझा मुलगा असा गावात नाही. कमवणाऱ्या सद्गुणी मुलाबद्दल बापाला आनंद वाटतोय
तशा सद्गुणी ज्ञान कमवून ध्यान करणाऱ्या शिष्याचं गुण पाहून श्री गुरु प्रसन्न होतात. विठाला विठाला मुलाचा आनंद बापाला वाटतो, शिष्याचा आनंद श्री गुरुला वाटतो. तसा समाजाचा आनंद साधू संताला वाटतोय, देवाला वाटतोय. इथं इतकं सुंदर कार्यक्रम चालू आहे. इथं ज्ञानही आहे आणि विज्ञानही आहे. ज्ञानाची विज्ञानाची सांगड म्हणजे टोंपे साहेबाची शाळा. मी मगाशीच आल्या बोलून गेलो. संस्था काढणारे, शाळा चालवणारे करोडो लोक आहेत, लाखो म्हणण्यापेक्षाही. ज्ञान तेथे मान, ज्ञान तेथे गुण, ज्ञान तेथे धन, ज्ञान तेथे सन्मान आहे. सगळे मान तिथे जिथं ज्ञान आहे. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, सगळ्याची वाटणी होईल पण ज्ञानाची वाटणी होत नाही. सगळ्याची चोरी होईल पण ज्ञानाची चोरी होत नाही. सगळ्याचं वजन होईल पण ज्ञानाचं वजन होत नाही. सगळं दिलं नंतर संपून जाईल पण ज्ञान किती दिलं तरी संपत नाही. विठाला म्हणून शहाणी माणसं धनापेक्षाही ज्ञानावर गुणावर प्रेम करतात. लक्षात घ्या. शहाणा माणूस कशावर प्रेम करतो? अरे धन जाणार आहे, मी सांगत असतो. तिचं नावच आहे संपत्ती. बरं का ताई, तिचं नाव काय? त्या शब्दातच असा बोध होतोय. तुम्ही कितीही कमवा, माझं नाव काय? संपत्ती. संपत्ती. हो. मग जी संपत्ती तिची, तिला का दाबून धरायचं? तिचं नाव काय? संपत्ती. मग आली ना, उपयोग करायचा. जी संपत्त असती तिला दाबून धरायचं नाही. शरीर किती चांगलं सांभाळा, एक दिवशी ती सोडचिठ्ठी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही सप्ताह कार्यक्रम ही करमणूक नाही, टाइमपास नाही, पैशाची उधळपट्टी नाही, वेळ घालवायचं प्रसिद्धी करून घेण्याचं माध्यम नाही. याच्यात फार मोठं नातं आहे, फार मोठं नातं आहे. सगळं संपलं तरी जे संपत नाही त्याला परमार्थ म्हणावं. सगळं संपलं तरी जे संपत नाही त्यालाच म्हणतात अध्यात्म. अध्यात्म अध्यात्म तेच आहे ज्याच्यामध्ये फक्त आतल्याचं चिंतन आहे. संसारात बाहेरचं चिंतन आहे आणि अध्यात्मात आतल्याचं चिंतन आहे. विठाला विठाला आपण बाहेरचा विचार तर करतो का आतल्याचा? बाहेरचा फोटो कोणाचा काढतो? बाहेरच्याचा का आतल्याचा? बाहेरच्याचा. सत्कार कोणाचा? बाहेरच्याचा. लग्न कोणाचं? बाहेरच्याचं. सगळं सगळा संसार कोणाचा आहे? बाहेरच्याचा. त्याचंच नाव आहे परपंच. पर म्हणजे दुसरा, पंच म्हणजे साक्षीदार. दुसऱ्याचा साक्षीदार होऊन जीवन जगणं याला प्रपंच करणं म्हणतात. स्वतःसाठी काहीच नाही पण दुसऱ्यासाठी कसं मारायचं हे सुद्धा माहीत नाही. माणसं म्हणतात किती करावं, किती करावं, किती करावं, कवर करावं, कुठपर्यंत करायचं? पांडुरंगाला विनंती केली, देवा माझी काही अपेक्षा नाही, माझं चित्त तुझ्या चरणावर, तुझ्या नामावर, तुझ्या रूपावर, तुझ्या गुणावर फिरलंय पण मुरलं नाही. लोणचं केलंय पण मुरल्याशिवाय गोड लागणार. आंबा तोडलाय पाडाला लागल्यामुळं पण पिकला नाही. आणि एकदा का आंबा पिकला की त्याला खा म्हणावं लागत नाही. पाहूनच चांगला माणूस त्याला उचलल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला शरीर जाणार आहे, देह जाणार जाणार,
याशी काळबा हे कुणाला माहित नाही. कीर्तनात सगळ्यालाच पटत आहे. ऐकणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्याला तर जास्त पटत आहे. पण कीर्तन सुटलं की काही ध्यानात राहत नाही. सगळीचीच बोंबी आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवा आम्ही कितीतरी उडी घेतली, सरड्याची धाव. आम्हाला तुझा आठव होतोय, तुझं भजन कीर्तन बरं वाटतं, पण सगळ्यामध्ये एकटं बसलं की दुसरं ध्यानात येते. मग या करता तू कृपा कर. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. माझं शरीर जरी असलं तरी मला कधी सोडचिट्टी देईल पत्ता लागत नाही. त्यापेक्षा मी आधीच या शरीराचा त्याग करतोय. विठा जगण्यासाठी जोडायचं आणि निघण्यासाठी सोडायचं. ठळक वाक्य. फार काही घोटाळ्यात पडायचं नाही. आपलं कीर्तन म्हणजे सुटसुटीत असते. जगण्यासाठी जोडायचं आणि निघण्यासाठी सोडायचं. यालाच म्हणायचं ज्ञान आणि विज्ञान. जोडणं म्हणजे विज्ञान आणि सोडणं म्हणजे ज्ञान. जोडावं बी असं की सगळ्याला गोड वाटावं आणि सोडावं बी असं की सगळ्याला गोड वाटावं. ज्यांनी चांगलं जोडलं म्हणून त्यांचा हा गौरव आहे. आणि आता सगळं सोडायचंय म्हणून ते सुद्धा गोड करून सोडायचंय. सोडताना सुद्धा गोड वाटावं आणि जोडताना सुद्धा गोड वाटावं. ज्याचं जीवन गोड आहे त्याचं काय कडू राहील हो? नाही, त्याचं काहीच गोड राहत नाही. म्हणून लक्षात घ्या, माणसाच्या जीवनात शोभा त्यावेळीच येते. कोणी काही म्हणो पण स्वतःचं अंतःकरण सांगतंय माझ्या इतकं चांगलं कोणी नाही. बऱ्याच माणसाची ही खंत आहे. चांगल्या माणसाला चांगलं म्हणायलाच माणसं नाहीत. बरं का? चांगल्या माणसाला चांगलं म्हणायला माणसं नाहीत, पण जे चांगले नाहीत त्यांनी रोजानी माणसं लावून चांगलं म्हणून घेतले. रोजगारी लावलेत, आम्हाला चांगलं म्हणा. अहो पण तुम्ही चांगले नाहीत ना म्हणून तर तुम्हाला रोजगार द्यायचा आहे. रोजगार कशा करता द्यायचा आहे? फक्त आम्हाला चांगलं म्हणा. मित्र चांगला म्हणेल, पुत्र चांगला म्हणेल, नवल नाही. जवळची माणसं ती म्हणतच असतात. त्यांना माहिती आहे वाईट नाहीत, पण शत्रू ज्यावेळेस वाईट म्हणत नाही त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही. महाभारतातला प्रसंग आहे. युद्ध रंगाला आलं. कौरव पक्षाकडले सेनापती संपत चालले. आता पाळी आली कर्णाची आणि श्रीकृष्णाने कपाळाला हात लावला रात्रीच्या वेळी. धर्मराज म्हणतात, देवा काय भानगड आहे, आज कपाळाला हात लागला, अडचण आहे काय? आतापर्यंत माझ्या गुंड्या सगळीकडे चालल्या पण उद्या गुंडीच चलत नाही का? उघडा माणूस आहे. काप्या करून पास झालेल्याला कथही कट करता येते, पण डायरेक्ट उघड्यावर पेपर ज्यांनी सोडवलाय त्याचे मार्कच काढता येत नाही. जो उघड्यावर पेपर देतोय आणि त्याचा निकाल येतोय नापास, ते म्हणतो तपासणारे पेलेले असतील. मी मेलेला नाही, जिवंत अभ्यास केलेला आहे. आणि ज्या अर्थी माझा निकाल नापास म्हणून लावते त्या अर्थी तपासणारे पेलेले. विठाला 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 दुसऱ्याने किंमत नाही दिली तरी ज्यांनी हिंमत गमावलेली नाही त्याला कुठंच मार्केट करावं लागत नाही. पाहिल्याबरोबरच समोरची माणसं नमस्कार करतात. का हो तुम्ही मला ओळखलं नाही, माझी ओळख नाही, ते काय ओळखावं लागतं का? तुम्ही चांगले माणसं ते आपोआपच दिसतं. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, वाया माणूसपण हे भाम लौकिक भाग. चालताना बोलताना करताना ज्याच्यात वाईट दिसत नाही
आणि त्याच्याबरोबर जर वाईट करायचं म्हणलं तर देवाला सुद्धा कपाळाला हात लावावा लागतो. देवाला सुद्धा कपाळाला हात लावला. हा वाईट नाही, पण आता त्याला उद्या नीट केल्याशिवाय पर्याय नाही. पण आपल्या गुंड्या सगळीकडे चालतात, पण तिथं चलत नाही का? तो उघडा आहे आणि भल्या भल्याची दानादिन करणार आहे. आपलं काय चालणार आहे? धर्मराज म्हणतात, देवा काय भानगड आहे? धर्मा, खरंच सांगू, मला माझंही काही वाटत नाही, पांडवांचंही काही वाटत नाही, पण माझ्या पंच प्राणापैकी एक असलेला अर्जुन जर उद्या राहतो की नाही याचं दुःख मला वाटते, म्हणून झोप लागत नाही. का? भीष्म निमाले द्रोण निमाले प्रसंग येऊन पडला कर्णासी, कळवळले ऋषिकेशी पार्थागती तुझी कैसी. मला पंचायत वाटते, जर उद्या माझा अर्जुन राहिला नाही तर माझ्या श्रीकृष्णाचा काय उपयोग आहे? हे माझं श्रीकृष्ण पण जगद्गुरु म्हणून ज्याच्यामुळे जगापुढे ज्याने आणलंय, तो जर उद्या संपला तर माझं काय? जगाच्या मालकाला, जगाच्या जगद्गुरूला ज्याची गुणवत्ता चिंता करायला होती, याच्या इतकं शत्रूनी चांगलं म्हणण्याचं चांगुल पण दुसरं कोणतं आहे? हा खरा गुण गौरव आहे. शत्रूंनी सुद्धा आपलं गुण घ्यावं याच्यापेक्षा पवित्र दुसरं कोणतं जीवन आहे? विठाला 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 आजचा सप्ताह म्हणजे शोभाताईची खरी शोभा आहे. हा सप्ताह म्हणजे शोभाताईने या जागेत ही वास्तू उभी केली, उभा राहून, आणि नुसती उभी नाही केली, ती सांभाळली. आता उभं करणारी माणसं भरपूर असतात, पण ते खेदाने म्हणतात काय करावं, याला सांभाळायलाच कोणी नाही. काही काही ठिकाणी मी जर पाहतो, निर्माण करणारी माणसं भरपूर आहेत, पण सांभाळणारी सुद्धा मिळत नाहीत. वास्तू उभी केली, ज्ञान मंदिर शिक्षण संस्था उभी केली, आणि ती आजपर्यंत सांभाळली, सगळ्याचा मेळ करून सांभाळली. म्हणून त्यांनी आजपर्यंत केलेलं जे कार्य, त्याचा गौरव म्हणजे आजचं हे ज्ञान सत्र, अखंड हरिनाम सप्ताह आहे. हे ज्ञानदान, अन्नदान, त्याच्याही पुढं ज्याचं जीवन गौरवण्या इतकं योग्य त्याच आहे, त्या सर्व गुणीजनांना या ठिकाणी एकत्र बोलवलं. एरवी गुणवान गुणवानाला कौतुक करेल असं काही नाही. एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला चांगलं बोलतोय का? ते म्हणतो आम्हाला माहिती कसं कमविलंय ती. अरे कसं का कमविलं? पण कमविलं म्हणणं. दुसऱ्याला चांगलं म्हणायला सुद्धा आपल्या चांगुलपण असावं लागतं. दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी सुद्धा आपलं जीवन चांगलं असावं लागतं. गुणी गुणेषु मत्सरे, म्हणून दुसऱ्याचं गुणाचं कौतुक व्हावं. इथं येणाऱ्या कलाकारांचा, वैष्णवांचा, गुणीजनांचा, गायक वादक आमचे मधु महाराज आयुष्यभर भजन केलं. आयुष्यभर भोजन सगळेच करतात, पण भजन मला सांगा, भोजन बिघडले तर माणसं शांत बसतात का? बाई सर. आणि भजन बिघडलं तर कोणी बडबड करतंय का? ते मध्ये होतच असते, चलत असते. त्याचं काय, त्याच्याबद्दल काय? काकड्याला लय तयारीचे माणसं नसतात. एकच पक्वाजन, एकच बोल, तुकडा मोकडा लगी व सरपटे लावायची गरज नाही. पण इतका वाकडा जरी असला तरी काकडा गोडच वाटतो, कारण तो राम प्रहर आहे. एका गावात गेलो मी, सगळं मंडळ भेटलं मला, सगळे वाकडेच. म्हणलं आपण कुठले? म्हणले काकड्यावाले.
आता कुणाकोणाचे ग्रुप होतील सांगता येत नाही. एकट्या माणसाचं जगत राहिलं नाही, ग्रुपच लागतो. एकट्याने कितीही चांगलं करू द्या, त्याला चांगलं म्हणायलाही कुणी नसतं. ताई खरं सांगा, संसार कितीही चांगला केला असता, संसार जर नसती तर इतका सप्ताचा करता आला असता का? हा ग्रुप जमवावा लागला म्हणून हा गौरव झालाय. विठाला दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा सद्गुण तुमच्यात आहे म्हणून हे गुणवान इथं एकत्र आलेले. गाणारे, वाजवणारे, कीर्तनकार. ही पत्रिका बघितल्यानंतर मीच अभ्यासाला लागलो. एरवी डॉक्टर मला फोन केल्याशिवाय राहत नाही, तर एवढं काम करताना फोन कसा आला नाही म्हणलं. कुठलीही बातमी, कारण तेवढं माझं त्यांचं मला बोलावं वाटतं. कीर्तनापेक्षाही त्यांच्यातला आणि माझ्यातला चांगुलपणा सांगणं हाच खरा गुणगौरव आहे. कुठलंही काम चांगलं असू द्या, मला फोन केल्याशिवाय. चौंडीला यायचं असेल फोन, चौंडीत आलं तरी तासन तास आमचा एकत्र विचार. आणि एवढा पवित्र कार्यक्रम डॉक्टरांनी राबवला. मला कौतुकही वाटलं आणि दुःखही वाटलं. कारण पांडवांच्या घरी जर यज्ञ होत असेल तर श्रीकृष्णाला पहिलं आमंत्रण कुणाला जायचं? ताई चुकीचं आहे का? 20 वर्ष तुमच्या संग सख्यत्वाने वागलो, पण सावतर भावासारखं वाटायला लागलं. सख्या भावासारखं वाटलं नाही. विठाला विठाला हरा विठाला विठाला आमचं खरं प्रेम जमलं चौंडीमध्ये. मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मभूमीत अशीच सेवा करत होतो मी. त्याच्यात हेही भाविक माणसं, आम्ही महाराज भाविक, आणि आमची नाळ जुळली. मी शोध घेत होतो महाराष्ट्रात. सगळ्या साधू संतांचे सप्ते होतात शिवाजी महाराज. कोणीही गाडावर गेलं तर सप्ताह मोठा होतो, अन्नदान मोठं होतं, भक्तीचा डांगोरा पेटवला जातो. पण दुर्दैव एक आहे, अहिल्या देवीच्या नावानं भक्तीचा गौरव झालेला कार्यक्रमच होत नाही. आणि अहिल्या देवीचं जीवन म्हणजे भक्तीचं घर आहे, भक्तीचं जीवन आहे. आणि त्यात भक्तीच्या धाग्याला धरून मी चौंडीत दिंडी घेऊन आलो. विठाला 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 डॉक्टर साहेबाचा तिथं आमचा परिचय झाला. त्यांनी सांगितलं महाराज आपल्या शाळेवर या. असं अनेक भेटीगाठीतून आमचं चर्चा विचार व्हायचा. आणि मग त्यांच्या घरी जर असा कुठं धार्मिक कार्यक्रम असेल तर डॉक्टर मला आवर्जून फोन करणार. आमच्या प्रेमातूनच 3 वर्ष माळेगावला आम्ही टाळ वाजवला. भक्तीचा माळा तिथं बी डोंगरात तयार केला. पण कधी कुणाला पैसा मागितला नाही आणि कुणी फार काही दिला नाही. संगतीच्या माणसाने पंक्ती दिल्या, पण दक्षिणा मात्र मलाच द्यावी लागली. हो, चला म्हणलं खंडोबाची सेवा आहे. बरं माझ्याकडे काय कुठला गड नाही, कुठला फड नाही, कुठला अनुदान नाही, कुठलं ग्रँड नाही, कुठला पुरस्कार नाही. पण माझा नाद आहे तो. 500 टाळकरी उभा करीत होतो मी. बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? तुमच्या सर्वांच्या आधाराने तिथंही भांडार उधळला. पण 3 वर्ष कर्जच घेऊन गेलो. खंडोबाने सुद्धा भांडारच लावला मला. भांडार दुसऱ्याकडे दिलं आणि भांडार माझ्याकडे आला. विठाला विठाला ज्यांच्याकडे भांडार नाही त्यांच्याकडे भांडार आहेत. फोडीला भांडार, धन्याचा हा माल माल, मी तो हमाल आणि मी तो हमाल भारव आहे. हो, अहिल्यादेवीचं भक्तिभावाचं नातं माझ्या अंतःकरणाला भिडलं. कारण मातोश्री किती धार्मिक होत्या ही माझ्यासारख्या केविलवाण्या चेहऱ्याने काय बोलावं, तोंडाने किती सांगावं. इतकं कीर्तनावर प्रेम, की तितकं प्रेम आजपर्यंत
ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनंतर धनाचा उपयोग दानासाठी करणारी या महाराष्ट्राच्या मातीत दुसरी व्यक्ती आणि दुसरी शक्ती कुणीच जन्मली नाही. तिचं नाव जर कोणाचं घ्यावं लागत असेल एकच म्हणावं लागतं, ज्ञान दान करणारी माता जर कोण असेल ती म्हणजे मराठी मातीत जन्मलेली एकच व्यक्ती आहे. तिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. वा. आणि त्या अहिल्यादेवीची भक्ती किती होती मधोबा सांगू तुम्हाला. आता मोठ्या माणसाकडे कुणी चक्रा घालीत असते, दरबारात असतो. बरं, मागणाराकडे माणसं जातात का देणाराकडे? देणारा. आपल्याला मागणारा आवडतो का देणारा? खरं सांगा, उग मोकळं मोकळं बोला. लय का दबाव म्हणजे कीर्तन नसते. देणार दादा कोण आवडतं आपल्याला? है का ना? मग शिव्या देणारा असला तरी काय फरक होतो? 10-5 शिव्या चांगल्या चांगल्या द्या, आम्ही घेऊत ना. काही काही माणसाला म्हणा तुम्हाला शिव्या देत आहे, देव द्या, पुन्हा मतदान आपल्याला देणार आहे. शिव्या सुद्धा खावा लागतात तेव्हा मतदान मिळते. आईसाहेबाचा इंदोर पासून पुण्याकडे दौरा असताना गावात आवाज येऊ लागला, पवाडा शहराचा आहे, मोठी माणसं असतात, बाहेरचं बघत नाहीत पण आतलं बघितल्याशिवाय राहत नाही. काय आवाज आहे, काय पहाडी आवाज आहे, काय गोड आहे, कणखर आहे. साऊंड सिस्टीम नाही पण सगळे लोक जाग्यावर बसून आहेत. नजर फेकली आणि दुसऱ्या दिवशी दरबारात बोलवून पाठवलं, बोलवून घ्या त्यांना. सकाळी सकाळी माणसं गेली, तुम्हाला आईसाहेबांनी बोलवले. कोण? पुण्यश्लोक अहिल्यादेवी. अहिल्यादेवी मला? अरे पण आता मोठ्या माणसाकडे जायचं म्हणजे त्यांचं कौतुक करावं लागतं, वर्णन करावं लागतं. त्यांनी आता काय काप्या करून गेलेली माणसं जास्त पुढे जात नसतात, वसिलेवरली माणसं जास्त लांब जात नाहीत. फार फार तर 12वी पास, जास्त काय जाणार. चलत चलत अहिल्याबाईवर कवन केलं आणि त्या शाहिरांनी काव्य गायलं. मोठी माणसं असतात ती देणारीच असतात. या बसा, सन्मान झाला, सत्कार झाला. आणि सांगितलंय पा, त्याचं नाव होतं आनंद फंदी. काय नाव होतं? आनंद फंदी. हे अनंतराव, आमच्यासारख्या मारक्या माणसाचं वर्णन करून तुम्ही काय उपयोग आहे? अरे हा खडा आवाज जर तुम्ही खडा वापरला तर तुमच्यासाठी जगाचा मालक खडा राहील. आजपासून तुम्ही आमच्यासारख्या श्रीमंताचं गुणवंताचं कौतुक करण्यापेक्षा भगवंताचं वर्णन करा आणि त्याच्यासाठी हा मानाचा फेटा बांधा. अहिल्यादेवीनं मानाचा फेटा आनंद फंदीला बांधला आणि सांगितलं आजपासून शाहिरी बंद, कीर्तन उभं करा. विठाला विठाला आई साहेब तुम्हाला कीर्तन आवडतं? हो, लगेच करतो. हा, तुम्हाला कीर्तन अभ्यास करावा लागत, आपण काही काप्या करून पास झालेलो नाही. असं काही कीर्तन देखील जाग्यावर मातोश्री तासन तास समाधिस्थ झाल्या. जिवंत माणसाला जिवंत समाधी जिवंतपणी देणारं साधन जर कोणतं असेल त्याला म्हणतात कीर्तन. आईचा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, जडमूड भाविका सोपी केली पायवाट. अनंतराव, आज तुम्ही आमचे महाराज आहात, आम्ही तुमचे भक्त आहोत. ज्या ज्या गोष्टी तुमच्या कीर्तनाला कमी पडतील त्या दिवशी फक्त निरोप द्या. सगळी कीर्तनाची तयारी आमच्यातर्फे केली जाईल. विठाला विठाला कीर्तनाला आधार देणारी लागतात, त्यावेळेस चांगलं कीर्तन करता येतं.
चौंडीत 30 वर्ष कीर्तन आहे, पण आधार आहे का? अहिल्या देवीच्या सप्त्याला सुद्धा आधार मिळत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, दुर्दैव. म्हणून ज्यांनी सगळ्या कीर्तनाला आधार दिला आणि तीच पवित्र परंपरा आमच्या शोभाताईने पांडुरंग देवजी सांभाळली. म्हणून आज अहिल्या देवीला आवडणारं कीर्तन त्यांनी अहिल्या देवीच्या शाळेत उभं केलं. विठ्ठल त्याला आश्रमशाळा म्हणतात. कोणती शाळा म्हणतात? आश्रमशाळा आहे का नाही? आमच्या आळंदीत धर्मशाळा आहेत, काही ठिकाणी कार्यशाळा आहे. एसटीची ही कार्यशाळा, कामाची शाळा, त्याला कार्यशाळा म्हणतात. धर्माचं कार्य करणं ह्याला धर्मशाळा म्हणतात. आश्रम पद्धतीनं विद्यार्थी घडवणं याला आश्रमशाळा म्हणतात. आणि भजन कीर्तन करणं याच्यासारखी पवित्र शाळा कोणती नाही. आणि ही शाळा म्हणजे शोभाताईची खरी शोभा आहे. 7 दिवस या ठिकाणी जे अन्नदान झाले, हरिनाम झाले, महाराष्ट्रातले या अष्टपैलू 100 बडकर एकाचे नाही म्हणून व्यापारी महाराष्ट्राच्या यादीत सगळ्यात मोठे म्हणून ज्यांच्याकडे बोट करावं असं आमचं वारकरी संप्रदायाची उंची ज्ञानाने, गुणाने, धनाने, मानाने सांभाळणारे सर्व वडील मंडळी या ठिकाणी येऊन गेली. आणि यांना बोलवण्याचा सन्मान, दुधात साखर टाकण्याचा योग ज्या योजनाबद्ध कार्यकर्त्यांनी उभा केला ते आमचे प्रशांत महाराज, आडनाव काय त्यांचं? डोंगरे गोढाळकर. मला तिथलं कालपासून गोंधळच व्हायला आहे. डोंगरे, आपलं डोंगरे चांगले, प्रशांत महाराज डोंगरे. आणि त्यांचं सहकारी असणारे आमचे दिलीप महाराज चौधरी, दिलीप महाराज चोपडे. या दोघांनी सुंदर असं नियोजन, योजनाबद्ध, कुणाला कसं ठेवायचं, कुणाला कुठं ठेवायचं आणि कुणाला कट करायचं हेच नीट काम केलं. विठाला 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 बोलता बोलता येतं बघा थोडं. मी किनगावला पहिल्यांदा कीर्तनाला हनुमान जयंतीकडे आमचे शिवाजी महाराज बोडके बसलेले चैत्रामध्ये बनेसरांची भेट झाली सप्ताहामध्ये. हा, आता त्यांचा माझा जुना परिचय, पण त्यांनी कधी जवळ आलीच नव्हती. आणि नेमकं पैठणमध्ये त्यांना इतकं प्रेम निर्माण झालं, महाराज काही करा पण आमच्याकडे कीर्तनाला या. जाऊ. काला होता माझा पुणे जिल्ह्यात आणि पहिला दिवस म्हणले पहिला दिवस तुमच्यासाठी ठेवलाय. म्हणलं गाव बी पहिलं आणि कीर्तन बी पहिलं, असू द्या म्हणलं. प्रवास करत करत बरोबर तुमच्याकडे बी 8:30ला आलो. कसा देव नेतो त्यालाच माहिती. पहिल्या दिवशी काय कीर्तनाचा मेळा असतो बे, सगळी रेवड. मला सांगा कुस्त्याच्या पाडावर पहिल्या दिवशी कुणाच्या कुस्त्या असतात? पहिल्यांदा नारळाच्या. होय गुरुजी. नारळ, रेवड्या, बताशी. मला 2-4 माणसांनी रागवले आमचे संप्रदायातले. महाराज तुमचं कीर्तन झालं की सगळे फेल होते, तुम्ही शेवट घेत जा, नाही तर पण कीर्तन घेत जाऊ नका. म्हणलं का? मला जमन तसं घेतोय. नाही, आम्ही सांगतो तसं करायचं. घ्यायचं तर शेवटचं घ्यायचं, पहिलं घ्यायचं नाही. म्हणलं का? तिथं काही नसतं, तुम्ही गेला की दुसऱ्याचं उदास होतं. आता ते मी सांगत नाही, पण मला आणून म्हणून मी म्हणलं ठीक आहे. पहिल्यांदा आलो त्यांच्याकडे, पहिल्यांदा पुन्हा
आमचे बने सर भेटले. मध्ये काही बनच ना मग आमचं त्याचं. मला काहीच माहीत नव्हतं. मी आपला कीर्तन करतो चलत राहतो. मला काही बाकीचं माहीत नसतं. तिथंही पहिलंच कीर्तन डॉक्टर साहेबांनी सांगितलं पहिल्या दिवशी तुमचं कीर्तन. म्हणलं काय किनगाव परिसर एवढ्यावर कुस्ते खेळायला होतो का काय मला. म्हणून डॉक्टर साहेबाला म्हणलं दिवाळी आहे, दिवाळीत खरंच जात नाही मी, कुठंच जात नाही. कारण घर कुटुंबातली काही अपेक्षा असते दिवाळीला तरी आमच्यात राहा, एरी तुम्ही दुनियाला वाहिलेली आहेत. म्हणून दिवाळीत म्हणलं येता येत नाही. मग म्हणलं मग कोणते घेता म्हणले. म्हणलं शेवटचे 2, कारण मला जागरण करावं लागणार नाही आणि काला करता येईल. मग 2 कीर्तनं घेतली. त्याच्यातलं एक शिल्लक राहिलं, ती बी डॉक्टरांनी घेतलं होतं म्हणून, नाही तर ती बी आमच्या वाट्याला आलं नसतं. विठ्ठल विठ्ठल मोठं नवल आहे. अशा सगळ्यांचा मेळ करून हा सुंदर टाळ वाजतोय. आणि हा टाळ करमणूक नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही, पैशाची धुळधाण नाही. एक वाक्य सांगू, एका जन्माचा नाही, जन्मोजन्मीचा खरा पवित्र मेळ म्हणजे 7 दिवस कीर्तनात वाजवलेला खरा टाळ आहे. ताई तुमच्या जीवनात किती तुम्ही कमवलं असेल आणि किती जमवलं असेल, पण या ठिकाणी वाजलेला टाळ ही खरी तुमच्या दोघा पती पत्नीची जीवनभर नाही जन्मोजन्मीची शोभा आहे. आणि या शोभेच्या आधाराने जगलेला हा पांडुरंग आहे. पांडुरंगाला उभं करायला बळ लागते, टाळ वाजवायला सुद्धा बळ लागते. ज्याच्यात बळ नाही ती दुर्बळ माणसं काहीच करू शकत नाहीत. काही माणसाकडे अक्कल असते पण भांडवल नसते. आमचे मधू महाराज उघडा मारुती, काय आवाज आहे महाराज. स्वर ऐकला तर समाधी लागते. जसं बघतो मी तसंच आहे. खालून वर गेले, मागून आलेले निघून गेले, पण आमचे मधू महाराज जशाला तसेच आहे. लय लोकांनी गोळा केलं पण गोळ्याच खातेत, पण मधू महाराजाला गोळीच नाही. हेच खरी पुण्य आहे टाळाची. विठाला 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 बळ आहे हे बळ. दीन असो दुर्बळ असो, मेळ करण्यासाठी सुद्धा बळ लागतं. मेळ करण्यासाठी सुद्धा बळ लागतं. ज्ञानाचं बळ, बुद्धीचं बळ, शक्तीचं बळ, युक्तीचं बळ, भक्तीचं बळ, भावाचं बळ. एक एक बळ सांगू का किती बळ आहे. आणि कुणाकडे कोणतंच बळ नाही. त्या निर्बळ आणि दुर्बळ माणसाने जर कीर्तनात आलं तर त्याला बळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 म्हणून बलवानाचं काम आहे. हनुमानजीचं नाव काय? अतुलित बलधामा. हनुमानजीचं नाव काय? अतुलित बलधामा. हा, नुसतं एकच बळ नाही, शक्ती, युक्ती, भक्ती, हा त्रिवेणी संघ म्हणजे माझा मारुती. पुन्हा सांगतो, शक्ती, युक्ती, भक्ती यालाच म्हणावं मारुती. विठाला विठाला विठाला
सृष्टीरूपी मातेने जी लेकरं सांभाळली आणि वाढवली ती कधीच दुर्बळ होत नाहीत, ती कधीच वनवासी होत नाहीत. दिसायला वनवासी पण त्यांच्यासारखे सुखवशी कोणीच नाही. शुकाचार्य उघडे होते पण राजा सुद्धा त्यांच्या पुढे कमी पडत होता. काय आनंद आहे. श्रीमद भागवताच्या प्रथमा स्कंदातच येते भागवत महात्म्यामध्ये. राजा परीक्षित म्हणतोय, महाराज काय करू मी मरणासाठी सांगा. माणूस ज्यावेळेस अडचणीत येतो त्यावेळेस दुबळा होतो. सार्वभौम सम्राट चक्रवर्ती दुबळा झाला, 7 दिवसांनी मरणार आहे. एक जण म्हणला, हा खजिना आहे ना आपला, देऊन टाकू त्याला. ते म्हणला तिथं काही चलत नाही, सैन्य नाही चलत, सत्ता संपत्ती संतती कोणीच उपयोगाला येत नाही. मग कोण? फक्त भक्ती. कुठं असती? म्हणले साधू संतांच्या संगतीत. म्हणले बोलवा, मोठ्या माणसाला काय अवघड असते. बोलवले जटावाले, दाड्यावाले, मठावाले, गटावाले. आता सगळेचे गट आहेत त्यामुळे सगळे फिट आहेत. ज्याचा गट नाही त्याचं कुठंच नीट नाही, म्हणून गट लागतो. आणि गट नसला तर नीट राहत नाही. त्यामुळं एक तर गट लागतो, नाही तर माणूस एकटा जरी असला तर घट लागतो. आणि जो घट असतो तो कुठंच भेट नाही, तो धीट होतो. विठाला विठाला विठाला. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, माणसाने नीट असावं. जो नीट असतो तो कधीच भेट नाही, तो धीट होतो. माणसंच काय, पण मृत्यू जरी आला तरी घाबरत नाही, धीट आहे. शूर आणि धीर स्वामी स्वामी काजी तू सादर. शूर आहे, वीर आहे, धीर आहे, उगा शक्तीचा उपयोग कुठेही करत नाही. म्हणून अशी जी काही भली भली माणसं असतात ती समाज उभं करतात. पण यांच्या आनंदाकडे बघून पांडुरंग उभा राहतोय. आज आपल्या आश्रमशाळेत 7 दिवस अप्रत्यक्ष रूपाने पांडुरंग उभा आहे, म्हणून हा वैष्णवांचा मेळ आहे. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगे असे. कीर्तन सामान्य नाही, कीर्तन करमणूक नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही, हास्य विनोदाची पंगत नाही. जीवाचं आणि देवाचं नातं म्हणजे कीर्तन आहे. देखो रे कीर्तनाचा रंग, कैसा उभा पांडुरंग. देवाला आणणारं सर्वात मोठं जर कोण असेल या कलियुगात, जीव आणि देव एका ठिकाणी आणण्याची स्थान, आणण्याचा मान जर कोण असेल त्याला म्हणावं कीर्तन. विठाला 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 विठाला. कीर्तनात नाम असावं, कीर्तनात देवाचे गुण असावेत, कीर्तनात संतांचा संदेश असावा, कीर्तनात पवित्र देवाच्या कथा असाव्यात, संतांची पवित्र चरित्र असावीत, की जेणेकरून श्रोते सज्जनांच्या भक्तिभावाच्या, देवधर्माच्या भावना उत्तेजित होतील. लक्षात घ्या, समाजाला भक्तिभावाकडे खेचून आणणार फक्त कीर्तन आहे. आणि हे आजच्या कीर्तनकारांनी जरा बाजूला सारले. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. फास्ट मीडिया झाली आणि लोक सुद्धा करमणूक म्हणून कीर्तन ऐकायला लागली. कीर्तनाचं नातं फार वेगळे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. हातावरी हात आतून आपळी,
वाजविता टाळी लाज वाटे विठाल विठाल विठाला 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 कीर्तनात विनोद असावा पण विनोदाकरता कीर्तन नसावं. वाक्य पुन्हा सांगतो मी बरं का भाऊ, चांगलं टिपून घे, पुन्हा येत नाही माझ्याकडे सुद्धा ही. कीर्तनात विनोद असावा पण विनोदाकरता कीर्तन नसावं. जेवणात मीठ असावं का मिठाचं जेवण असावं? नाही, जेवणात मीठ असावं. मीठ कशासाठी? चवीसाठी, बिघडू नये, तोंडाला चव यावी म्हणून. का काय मीठ सुंदर होतं, काय मिठाची पंगत झाली जोरात, असं कोणी म्हणलंय का? तसा विनोद कीर्तनात असावा. विनोदाचा तिटकारा करणारे आम्ही नाहीत, पण विनोदाकरता कीर्तन मुळीच नसावं. विठाला 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 म्हणून आपला आनंद, आपलं सुख, आपलं समाधान ही भक्ती आहे. म्हणून सांगतो, जी लेकरं भक्तीने सांभाळली, जी लेकरं भक्ती मातेच्या कुशीत वाढली, त्यांना शरीराने जरी सोडलं तरी भक्ती त्यांना हाताला धरून चालवते. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी याचपणे होती, म्हणून सिद्धानु लाविली पंथिगा. भक्तीने धरलेली लेकरे, शरीरा गेली पण भक्तीने धरलेली लेकरी कायम जिवंत आहेत. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याशिवाय महाराष्ट्रातल्या वारकऱ्याची दिंडीच पाऊल उचलत नाही. त्याचं एकमेव कारण भक्तीने भरलेलं, भक्तीने भिजलेलं आणि भक्तीने हातात धरलेलं हे लेकरू आहे. विठाल 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 विठाल. या साधू संतांची नावं काय मी सांगून गेलो. वाढले गोड, राहिले गोड आणि गेले तरी गोड. नाथषष्ठी का साजरी होती? जायचा दिवस गोड झाला. ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा लाखोच्या संख्येने का साजरा महाराष्ट्र करतोय? समाधीत शरीर ठेवणं जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज साजरी होती. याचं एकमेव कारण आहे, महाराजांनी शरीर सुद्धा वाया जाऊ दिलं नाही, हाताला धरून देवाच्या स्वाधीन केलं. विठाला 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 विठाला. म्हणून जीवनातल्या शरीरापेक्षाही शरीराने केलेलं कार्य हे महत्वाचं आहे. सुरत से किरत बडी बीन पंख उड़ जाय, सूरत जाती है किरत कभी न जाय. गेले दिगंबर. शोभाताई, शरीर आज आहे उद्या नाही, पण हा लावलेला वटवृक्ष ज्ञानाचा तुमच्या कार्याचा गौरव कायमस्वरूपी केल्याशिवाय राहणार नाही. कायमस्वरूपी उत्तम चिवरे कीर्ती मागे. शरीर आज आहेत उद्या नाहीत, पण डॉक्टर साहेब तुम्ही फार भाग्यवान आहात. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही लावलेला हा ज्ञान दिवा समाजाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शाळा कॉलेज ही संपणाऱ्या गोष्टी नाहीत. गंगा कधीच संपत नाही, झाडाची फळं कधीच संपत नाहीत, चंद्र सूर्य कधीच संपत नाही, आणि ज्यावेळेस हे संपेल त्यावेळेस जगत राहत नाही. विठाला 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 विठाला. मी पहिल्यांदाच बघतोय की शाळेवर सप्ताह, शाळेच्या पटांगणात गाव सप्ताह करतंय उन्हाळ्यामध्ये. काही काही गावात शाळेच्या पटांगणात सप्ताह, का गावात जागा नाही, पटांगणात घ्या.
पण शाळेतर्फे सप्ताह हा महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे. वा. शाळेतर्फे सप्ताह आणि कुणाची वर्गणी नाही. नाहीतर कीर्तनातल्या अभंगापेक्षा वर्गणीची यादी जास्त असते. हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. गाणाराचा येणाराचा मान सन्माना होण्याऐवजी देणाराचाच कोहापोह जास्त असतो. तसं इथं ह्या सप्ताहाला हा सुद्धा शब्द शिवलेला नाही. कारण हे स्वाभिमानी बजेट आहे. याला काय म्हणायचं? स्वाभिमान. उत्तम कमवायचं, उत्तम जमवायचं आणि उत्तम खर्च करायचा. वा. मेहनत करायची. कोण म्हणतंय हो परमार्थ वाईट आहे? सगळ्यात मोठं सगळ्याचं प्रेम कोणावर आहे? होय बनी सर? पोरावर का पैशावर? सगळ्याचं प्रेम पैशावर. का? माणसं सगळं सोडतील पण पैसा सोडतील का? बरं का सोडित नाहीत? पोरं सांभाळतील कशावरून? हो. म्हणून शास्त्र, समाज आणि संत यांचा समन्वय पाहिजे. शास्त्राची शिकवण, समाजाची परिस्थिती आणि संतांचं मार्गदर्शन हा त्रिवेणी संगम म्हणजे कीर्तन. विठ्ठल संतांनी असं कमाई करा करू नका असं कुठंच सांगितलं नाही. लोक म्हणतात आपल्याला काय गरज आहे कमवायची आणि मिळाना म्हणून म्हणणं. मिळाल्यानंतर कोण टाकून देते भाई? हा, मिळाना गेले काय करायचं आपल्याला? आपली काय गरज आहे का? आपल्याला मधुकरी कुणी वाढना आणि आपण म्हणायचं आपल्याला काय करायचं? मधुबा खरं सांगा, तुम्हाला जर असली शाळा असती तर तुम्ही काय टाळ बाजूला नसतं भाई. पण आपल्याला कोण देते? योगायोग आमच्या डॉक्टर साहेबाचा, आमचे लोक नेते अण्णासाहेब डांगे यांच्या संगतीत हे होते आणि योगायोगाने त्यांना परीस होण्याची संधी मिळाली. त्यामुळे यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि ते सोनं झाल्यामुळे हे सोन्यासारखा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. कारण सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही आणि राजा बोल दल हाल. राज आसरा असेल तरच समाजात काही चांगलं करता येतं. आसरा लागतो. ज्याच्या जीवनात आसरा नाही त्याचा कचरा होतो. विठ्ठल आसरा मिळणं. पंडिता वनिता लता विना आश्रयाने शोभते. कोणी असो त्याला आसरा लागतो. ज्याच्या जीवनात आसरा नाही त्याला कुणाच्याही संगतीत राहावं लागतं, कुणाच्याही पंक्तीत जावं लागतं. कारण काय वाईट नव्हता पण श्रीकृष्णासारखा त्याला आसरा देत नव्हता म्हणून नाही राजाने दुर्योधनासंग दोस्ती करावं लागली. याचं नाव आहे राजकारण. चांगल्या चांगल्या माणसाचं वाटोळं वाईट माणसांनी केलं, चांगल्याच माणसांनी केलं म्हणून नालायक लोकांसंगत राहावं लागलं. आज तरी काय परिस्थिती काय? चांगल्याला बरीच माणसं म्हणतात ते फार विद्वान आहेत, ते फार गुणवान आहेत, ते फार ज्ञानवान. सगळेच वाण त्यांच्याकडे. पण ज्यांच्याकडे वाण आहे पण त्यांना कोणीच वाण देत नाही त्यामुळं त्यांचे उपयोगच होत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो हिरा एक तर राजाच्या मुकुटात असावा, नसता देवाच्या मुकुटाचा असा तवा चमकतो. तसं गुणवानाला, विद्वानाला, ज्ञानवानाला समाजाने कोंदण द्यावं लागतं तेव्हा ते उचलून दिसतं. नाही तर कोंदून मरून जातं. विठ्ठल उत्तम संपत्ती कमवणं, उत्तम संपत्ती खर्च करणं, उत्तम जीवनात प्रगती करणं यालाच म्हणतात उत्तम सद्गती आपल्या हाताने प्राप्त करून घेणं. ज्याने उत्तम कमावलाय, उत्तम खर्च केलाय आणि त्याचं वाईट यम जरी करायला आला तरी शहाणी माणसं दांडकं घेऊन उभा, ए यमा तुला काय अक्कल विक्कल आहे का? सप्ते घालून ह्यांना कोणतरी त्यांनी काय घोटाळे केलेत का? हे म्हणायला सुद्धा माणसं लागतात. जर हनुमानजी नसते रामायणामध्ये तर एकदम लंका बिभीषणाला मिळाली असती. रामाला म्हणावं लागलं प्रभू आम्ही सगळे तुमच्या पायाजवळ आहेत
म्हणून आम्ही राम भक्त आहेत नवल नाही, पण रावणाच्या राज्यात राहून तुमचं भजन करणारा हा खरा तुमचा भक्त आहे. पहिलं प्रमोशन त्याचं करा. शत्रूच्या गावात राहून आपलं भजन करतोय, आपलं नाव घेतोय. रावण मेला नव्हता तरी पण बिभीषणा आल्या बरोबर भगवान म्हणतात आ लंकाधीश, या लंकाधीश. एक जण म्हणला आणखी पक्षातही प्रवेश केला नाही, लगे लंकाधीश घोषित बी केलं मुख्यमंत्रीपद. त्याची माणसं येत नाहीत आपल्याकडं. हो, हे तेव्हापासूनची पद्धत आहे बरं का डॉक्टर साहेब, आताच नाही. डायरेक्ट मुख्यमंत्री. हो, डायरेक्ट. जामवंत म्हणला मेलो ना, म्हणला मी डोंगर उचलू उचलू, झेंडे बांधू बांधून सभा सांगू सांगू, आणखी कॅबिनेट तर नाही पण राज्यमंत्रीपद सुद्धा नाही. आणि बाबा एकदमच आला आणि मुख्यमंत्री झाला. हो, आव लंकेश. जामवंत म्हणला प्रभू हे शत्रूचा भाऊ आहे, एकदम तुम्ही त्याला, तू ग बस. नुसती घोषणा नाही, लगेच राज्याभिषेक. हे वचन आहे. तसंच चांगल्या माणसाला चांगलं काम करायला संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुणीतरी दाखवावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा देवाला म्हणतात, देवा साधू संतांना विनंती करतात, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुणती. विठाला 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 विठाला. एक वाक्य सांगतो पुढे चालतो. बापाच्या खिशातली नोट काढून द्यायला हात आईचा लागतो. आईचा हात नसेल तर बाप ताप दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून लहानपणी माय मरू नये, तरुणपणी मुलं झाली असताना पत्नी मरू नये, म्हातारपणी बापा देखता मुलगा मरू नये. आणि चौथं सांगतो, श्री गुरु देखत शिष्य जाऊ नये. हे दुःखच भरून निघत नाही. आई जर गेली तर दुनिया गेली. त्या कवळ्या मनाला आपुलकीचा हात आणि प्रेमाची साथ देणारा फक्त जगात हात कुणाचा असेल तिलाच फक्त म्हणतात माय, तिलाच म्हणतात माता, तिलाच म्हणतात सीता, तिलाच म्हणतात गीता. विठाला 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 हाच खरा धर्म आहे, हेच खरं प्रेम आहे, हाच खरा भक्तिभाव आहे. म्हणून जीवनात जर काला करायचा असेल तर आपल्यावर प्रेम आपण करावं. बरीच माणसं स्वतःवर प्रेम करत नाहीत. जी स्वतःवर प्रेम करत नाही ती दुसऱ्यावर काय करणार आहे. म्हणून पहिलं मी बेकार नाही म्हणायला सुद्धा स्वतःचं स्वतःवर प्रेम असावं लागतं. स्वतःवर प्रेम करा. आणि जर स्वतः करता येत नसेल तर अभंगावर प्रेम करा. अभंग तुम्हाला रंग भरवतील आणि अभंगाच्या रंगात एकदा का तुम्ही रंगलात की स्वतःवर तर प्रेम कराल, पण जे प्रेम करणारे नाहीत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही प्रेम केल्याशिवाय राहणार नाहीत. ही अभंगाची शिकवण आहे. या महाराष्ट्रात जर रंग भरला असेल तर ही रंगाची ताकद जर कुणाची असेल तर या अभंगाची. म्हणून अभंग नसते तर कीर्तन राहिली नसती, अभंग नसते तर टाळ मृदंगाला साथ मिळाली नसती, अभंग नसते तर लाखो माणसं शांत बसली नसती. ही शक्ती जर कुणाची असेल या महाराष्ट्रात तर या अभंगाची. म्हणून एवढी माणसं शांत बसणं हा खरा प्रसाद आहे, हा खरा काल आहे. हा वैकुंठात नाही, फक्त संतांच्या संगतीत कीर्तनात आहे. सामान्य लाभ नाही. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात हा आनंद नाही. एक वाक्य सांगू, ज्याच्या कंठात भगवंताचं नाम आहे त्याचं शरीर कुठेही राहू दे, ते वैकुंठ आहे. माणसं म्हणतात मेल्यानंतर वैकुंठाला गेले, काय माहिती कुठं होते ते. आपल्याला जर वैकुंठात राहायचं असेल तर कंठात नाम ठेवा. तुमचं शरीर कुठेही राहू द्या, ते तुमचं वैकुंठ आहे. म्हणून हा खरा प्रसाद आहे. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे.
म्हणून काला खायचा म्हणजे देवाचं चरित्र गायचं. देवाचं चरित्र इतकं मोठं आणि पवित्र आहे की किती किती लोकांनी आजपर्यंत गायलं, पण संपलं नाही. सांगणारा संपला पण चरित्र अपूर्ण राहिलं. विठ्ठल पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, पायी घाली मिठी पाय डोळा. काय करावं, आमची बुद्धी तेवढी नाही, आमचं आयुष्य तेवढं नाही की भगवंताच्या गुणाचं पूर्ण आम्ही चिंतन करू. अपुरती बुद्धी. पण म्हणून काय एवढी मोठी भगवंताची कथा असली म्हणून का गायची नाही का? आपल्याला जसे गाता येईल तशी गायल्याशिवाय मात्र राहायची नाही. सगुण रांगत रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. भगवंताचं हे चरित्र आहे. देवाचं चरित्र कृष्ण अवतारातलं पूर्ण चरित्र आहे. राम अवताराचंही चरित्र नाही की जे जे देवाचे अवतार झाले ते चरित्र भरलेले. पण काल्याच्या कीर्तनात अंडरलाईन केली, कलम केलं, केले देवे गोकुळी ते चरित्र उच्चारावे. दुसरं नाही. देवाचं कृष्ण अवतारात मथुरेत चरित्र आहे, वृंदावनात चरित्र आहे, द्वारकेत चरित्र आहे, कुरुक्षेत्रावर सुद्धा चरित्र आहे. पण तिकडनं सांगायचं नाही, मग कोणतं सांगायचं? केले देवे गोकुळी. गोकुळात जे चरित्र केलं त्याचं वर्णन करायचं. मग हे कोणाला माहित नाही, महाराज म्हणजे सगळ्याला माहिती, तरी ऐकायचं. विठाला रोज स्नान का करायचं? रोज स्नान स्वच्छ राहण्यासाठी. तसं भगवंताचं चरित्र काय ऐकायचं? पवित्र होण्यासाठी. त्याचं उत्तर आहे. कोणी म्हणेल मला माहिती, मी पंडित आहे, मी सगळं वाचन केलंय, मला सगळं पाठ आहे. हो माहिती, तुम्ही वाचक आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, गुणवान आहेत, तुम्हाला सगळं कळतंय. महाराज म्हणले सगळं जरी कळत असलं तरी पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐकवावे. क्षीर तुपा साखर झालिया भेटी, तैशी पडी मिठी गोडपणे. दूध साखर तूप एकत्र आलं म्हणले मला आवडत नाही. अरे हे खायची तुला डायबिटीज झाला असं म्हणणं, हे गोड आहे. तसं भगवंताचं चरित्र रोज गायलं, कित्येकाने गायलं, कित्येकाने ऐकलं, तरी पण कुणाच्याही काना मनाची तृप्ती झाली नाही. पुन्हा पुन्हा गावं वाटतं, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. त्याचं कारण ऐकणाराला आणि गाणाराला त्याच्यातून ऊर्जा मिळते. विठाला कृष्ण गाता गीती, कृष्ण ध्याता चित्ती, तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने. कृष्ण गाता गीती, कृष्ण ध्याता चित्ती. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायतनो हरी. जीवना मंगल आहे, पण भगवंताचं सगळंच मंगल आहे. म्हणून अमंगल जीवनाला मंगल बनवण्यासाठी भगवंताचं चिंतन करावं. विठ्ठल जे आत बाहेर निर्मळ आहेत ते शुकाचार्य भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना स्वतःला विसरून जातात. गवळणीची रास तिला ज्यावेळेस शुकदेवजी महाराज गातात त्यावेळेस आपले आश्रम सुद्धा त्यांना राहत नाही, विरघळून जातात आणि कृष्ण रूप होतात.
तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने. भगवंताचं ध्यान करणं, भगवंताचं गुण ऐकणं म्हणे स्वतः देव होणं. म्हणून जे देवाचं गुण गातात, जे देवाचं चिंतन करतात, ती दिसायला जरी माणसं असली तरी त्यांच्याच रूपाने भगवंत असतो. ज्ञानोबरा एक ओळी सुंदर बोलतात. आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रुपडी. ती माझी रुपैत. संत सेवा. भगवान म्हणतात मला शिव्या दिल्या तरी चालतील पण माझ्या साधूचा अवमान होऊ देऊ नये. सामान्य माणसाकडून तर सोडून द्या. मला वाटतं माझंच वाजायला असू द्या. विठाला 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 विठाला. सामान्य माणसाचा अनादर संत करत नाहीत. पण सामान्य माणसं संतांचा आदर केल्याशिवाय अनादर केल्याशिवाय राहत नाहीत. देवाला ते सहन होत नाही. संताशी शोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय लोक. देवाचा तो वैरी शत्रू दावेदार. चला पुढे. सामान्य माणसाचं द्या सोडून. पण देवाच्या मुलांनी साधूचा छळ केला, टिंगल केली, देवाला सहन झाली नाही. देवाला भेटाय सगळे ऋषीमणी आली. भले भली माणसं होती. आत्री दुर्वास अमुक तमुक काय असते ती ध्यान करीत बसली. ही देवाची पोरं त्यांना भेटाय गेली. महाराज आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आमची बहीण गरोदर आहे, सांगा तिला मुलगा होईल का मुलगी? काही गरज आहे का? ते म्हणले अरे काय चांगल्याची पोरं, तुमचा बाप कसा आणि तुम्ही कसे. बरेच घरी असे बाप कसा आणि तुम्ही कसे. काय काय ठिकाणी असं म्हणाल होतं पोरं कसे आणि बाप कसा. तुमचा बाप देव आहे आणि तुम्ही त्याचे पोर. तुम्ही असं टिंगल करावी साधू संताची. पोरांनो इकडे या. तुमच्या बहिणीला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही आणि मुसळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते मुसळ तुमचा कोणाचा काटा काढल्याशिवाय थांबणार नाही. काही घेणं देणं नाही का? हा बोला. हा तुमच्या कुळाचा काटा काढील कुळाचा. काही गरज आहे का? म्हणून साधूचा सन्मान करता आला तर करावा पण अवमान मात्र कधीच होऊ नये. विठाला विठाला ते दिसायला माणसं आहेत पण त्यांच्याच रूपाने भगवंत आहे. मीराबाईने विष प्यालं पण मरण नाही आलं. देव्हाऱ्यातली श्रीकृष्णाची मूर्ती काळी ठिकर पडली. दिसायला माणसे. कृष्णाचं अखंड ध्यान आहे आणि या कृष्ण ध्यानाने गोकुळ वेड झालं होतं. ब्रह्मज्ञान शिकून येत नाही पण गोकुळच्या लोकांच्या मुखात लोळत होतं. लोका गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जपतप परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी. नवल आहे. अरे ज्याच्या करता जपी तपी याज्ञिक सर्व करतात तर त्यांच्या स्वप्नात हा परमात्मा जात नाही पण गवळ्याच्या घरी गाईच्या वळच्या करतोय आणि त्यांच्या अंगणात रांगतोय. हे नवल नाही का? विठाला 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 पृथ्वीवर हाहाकार उठला. कुणी कुणाला चांगलं म्हणेना, कुणी कुणाला मानेना, कुणी कुणाचा आदर करीना. धर्म बुडत चाललेला आहे. देवाने अवतार घेण्याचं ठरवलं. शेषाला बोलणी केली. वसुदेव देवकीचं लग्न जमलं. लग्न झालं. वरात जोरात निघाली. राजाच्या बहिणीची वरात. सगळं सांगत नाही, थोडक्यात सांगतो, सगळ्याला माहिती. आणि आकाशवाणी वाणीने सांगितलं कंसा
आठवा जो पुत्र वधील तुझसी आई कोणी मानसी क्रोधावला. वसुदेवाने हात धरला. ए आता संकल्प सोडला. आजवर होती आमची ना आता झाली मारता येणार नाही. वसुदेवा तू मित्र आहेस हो, पण पुत्रासाठी तुला मी मारू देत नाही. तुम्हाला जेलमध्ये आनंदात राहील पण तिला मरू देणार नाही. मी जिवंत येतो. विठाला विठाला विठाला. 6 मुलं कंसाने मारली. 7वा योग महिने गोकुळात नेऊन घातला. 8वा भगवंताचा अवतार. आठवत होते जो देवाचा आठव करतोय त्याच्या पुढे 8वा आल्याशिवाय राहत नाही. आपण आठव करत नाहीत त्यामुळं आपल्याला कुणी आठवतच नाही. आपल्याला जर कुणी आठवा असं वाटत असेल तर तुम्ही देवाला आठवा. तुमचा आठव कधी संपणार नाही. विठाला 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 विठाला. देवकी रडू लागली. बाळा कशाला जन्माला आलास इथं? बाबा मला इथं ठेवू नका. आई रडू नकोस, तुझं रडणं संपवण्यासाठी मी आलोय. आईच्या रडण्याचे हात भगवंताने पुसले. तो हात सांगत होता आता खरी साथ आहे. बर का ताई, रडल्याशिवाय देव भेटत नाही. रडल्याशिवाय देव आई जवळ घेत नाही. रडल्याशिवाय कुणीच जवळ येत नाही. देवाला जर जवळ आणायचं असेल तर रडावं लागतं. एक वाक्य सांगू, संसारात हसणं सुद्धा त्रास आहे आणि परमार्थासाठी रडणं सुद्धा आनंद आहे. विठाल विठाल देवकी रडत होती. का रडू नये? 6 मुलं डोळ्याने एकत मारलेत. रडण्याशिवाय काय? भगवान आले. तुम्ही माझ्याकरता फार रडतात, माझ्याकरता रडलात, आता मी रडू देणार नाही. फक्त थोडा धैर्य धरा. थोडं जगरूढीप्रमाणे मला संधी द्या. थोडी 6 महिन्याची वर्षाची. मी वेद बघतो ह्यांचा. आठवत होतात मला म्हणून मी आलोय. 8वा होऊन आलोय. बाबा ताबडतोब लवकरात लवकर नंद बाबाच्या घरी नेऊन पोहोचवा. टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, यमुनेवर आली. यमुनेला आनंद झाला. यमुना म्हणू लागली आजपर्यंत जगाचं पाप धुत होते, परोपकार म्हणून पुण्य करत होते, जगाला निर्मळ आणि स्वच्छ बनत होते. त्या पुण्याचं फळ निरपेक्ष सेवा केली. कोणाचंही मानधन घेतलं नाही, कोणाच्या पुरस्काराची सत्काराची अपेक्षा केली नाही. आणि ज्यांना निर्मळ केलं त्यांनी नमस्कार सुद्धा केला नाही. तरी पण मी त्यांची घाण काढल्याशिवाय राहिली नाही. गंगेचा हा मोठेपणा आहे. आई जशी निर्मळ बनवती तशी जगाला गंगा निर्मळ बनवते. आणि त्या पुण्याईचं फळ जगाचा मालक माझ्या घरी आला. पूर चढला, यमुनेला दर्शन झालं. बस एवढ्या करताच वाहत राहते आणि ह्याच्या करताच जगाला नाव घालते. विठाल विठाल निर्मळ काम करीत राहा. एक दिवशी भगवान दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. मळ नसावा, मेळ असावा. ज्याच्या जीवनात मळ नाही त्याच्या जीवनात मेळ होतोय. आणि भगवान एक दिवस आल्याशिवाय राहत नाही. नंद बाबाच्या घरी पोहोच केलं. वसुदेवजी पुन्हा कारागृहात आले. पूर्ववत वातावरण तयार झालं. यशोदेला भान नाही. मुलगी जन्माला आलेली घेऊन गेली. यशोदा विचार करू लागली, हा बाळ जन्मालाय, एकटी पाहू लागली. देवाने कुणालाच कळू दिलं नाही. जर यशोदेला कळलं असतं हे उष्ण इथं सांभाळलं असतं. उष्ण देवाला काळजी होती, कळूच द्यायचं नाही कोणाला. आपले आई बाप जेलमध्ये आहेत आणि ह्यांना पोरग नाही. दोन्हीकडलं काम करायचंय. देवाचा रोल आहे. यशोदेला आनंद झाला. सगळ्या घराला जागा केलं. मुलगा झाला, मुलगा झाला.
गाव जागं झालं. आनंदाच्या गुड्या उभ्या केल्या, रांगोळ्या टाकल्या, अंगाई गीत गाय सुरगाळे, नाच तयार झाला, आनंद उत्सवाला तयार झालं. नंद बाबाचं अंतकरण भरून आलं. गोदान, वस्त्रदान, अन्नदान, रेलचल. कोणी किती खा, माझं जे दुःख होतं ते संपलं. आनंदाच्या भरात गाव नाचू लागलं. नंद बाबांनी हात वर केला, आता खालची सोय झाली, मला आता खालच्या नाही खाऊ घालायचं आणि हात वर करून वरी जायचे. विठ्ठल विठ्ठल भजन कीर्तन तीर्थयात्रा भागवत कथा हे देवधर्म आहे. याला काय म्हणायचं? देवधर्म. हा सप्ताह काय आहे? देवधर्म आहे. आणि देवधर्माला जोड कोणाची लागती? दान धर्माची. देवधर्म आणि दान धर्म मधुबा एकत्र आले तर समाजात खरी प्रगती आणि भक्ती. नंद बाबांनी दान धर्म केला, सगळ्यांना संतुष्ट केलं. गोदान, भूदान, वस्त्रदान, अन्नदान, दक्षिणादान, पाहिजे त्याला ज्याला जे पाहिजे ते सगळे आशीर्वाद देऊन तोंड भरून निघून गेले. गोकुळात चिंतन होतं, मथुरेत चिंता होती. मुलगा आलान गेला, आलान गेला, आलान गेला. एक जण म्हणला मी मारून येतो. जिथं भगवंताचं भजन नाही तिथं चिंता आहे, जिथं भगवंताचं भजन आहे तिथं चिंतन करावं लागत नाही, आपोआप होतंय. विठ्ठल विठ्ठल कंसाने सगळे राक्षस पाठवले, पण पाळण्यात असताना संपून टाकले. एकालाही जीवन सोडलं नाही. ज्यांनी पाळण्यात राहूनच बाहेरचं काम करून टाकलं. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. सगळे बुडवले. नुगाडीचा बाळपणाची भुळी मी आगा नवी सृष्टी केली. कानोबारा म्हणतात बाळपणाचं सगळं काम केलं, पाळण्यातलं जीवन रांगण्यात आलं. भगवान कसे रांगतात? रांगू लागलो अंगणी अंगणी, रांगू लागलो रांगणं संपलं, खेळणं सुरू झालं. खेळायला एकटा जमतंय का? किती मोठा माणूस, मला कोणाची गरज नाही. अरे खेळताच येत नाही. कुस्ती खेळायला जोडा जोडीदार लागतो, विटेदांडू खेळायला, हुतुतू खेळायला गडीत लागतात. भगवंतानी सांगितलं मला गरज म्हणून जमन, खेळायचं म्हणल्यानंतर मेळ करावा लागतोय. पेंड्या वाडज्या वाकड्या बोबड्या सुदामा सगळे गडी जमवले आणि खेळ खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता एका पेंड्याच्या पाठीची देवानी बुक्की टाकली. त्याने ते म्हणला कृष्णाची बुक्की काय साधी वे, घरात नाही सुख आणि ह्याच्या संगतीत आहे दुःख, त्यापेक्षा नको खेळ. तू का म्हणे आता खेळ मोडा वापरता. देवाने सांगितलं तुम्ही सोडून दिलेस, मला तरी कोण आहे. ए पोरांनो, तुम्ही म्हणता ते मी करतो, पण मला सोडू नका. ज्याला जनभरी निवडिता, जनभरी निवडिता, जनभरी
खेळात गोडी नाही, मग माझे गडी पाहिजेत माझ्यासारखे. बरं का, कोण कोण शिवाजी महाराजाला मावळे मिळाले, 16च होते, जास्त नव्हते. किती होते? 16. तुकाराम महाराज टाळकरी किती होते? 14. 14च होते, पण 14 नव्हता. 14च होते, पण 14 होता का? आता बोलायचं नाही ते. हो, तुकाराम महाराजाला 14 टाळकरी, शिवाजी महाराज 16च होते, पण फुटले होते का? होता जीवा म्हणून आधी लगेच कोंडण्याचं, मग रायबाचं, म्हणून त्यांचा इतिहास सोन्याच्या अक्षराने लिहिला गेला. फुटीर माणसं लागत नाहीत. देवाने सांगितलं, ए खेळायचं तर गडी पाहिजेत, माझे गडी कोण कोण? निवडा भिन्न. निवडा भिन्न यातुनी. खेळ खेळायला सुरुवात केली. म्हणले पण फुकट कवर खेळायचं? अरे बळ लागतं ना, खायला तर सोय आहे का नाही? देवाने सांगितलं, मग तुमच्या घरी, आमच्या घरी जर चांगला असेल तुझ्या कशाला नादी लागलो असतो? देवाने सांगितलं असं. आता एवढ्या दिंडीला जीव घालायचं म्हणजे अवघडच आहे का नाही? 7 दिवस ठीक आहे, सप्ताह आहे म्हणून, आणि जर गावात रोज येऊ लागलं तर काय, कसं जीव घालायचं एवढं? मग देवाने सांगितलं, तुम्हाला जीव घालतो, पण मी एकटा नाही, तुम्हालाही काही मदत करावं लागेल. 1/4 रक्कम तरी भरा ना, तुमचं काम करू. 1/4 म्हणजे काय? माझ्या मागं राहायचं. चालेल म्हणजे, नाहीतर मी पुढं तुम्ही मागं जाता ना मागच्या मागं. काही काळ उद्या संध्याकाळी मधल्या आळीला मोठ्या वाड्या पुढे यायचं. 12 वाजता आले पोरं, झाका डोळे, 1 2 3 टाकले. दह्याचं, दुधाचं, लोण्याचं, तुपाचं, काय खायचं ते खा. बदाम, पिस्ते, मनुके, पेंड खजूर, अंजीर, हे फक्त आता ऐकायचे बरं, खायचं बी नाही पाहायचं बी नाही. काय पाहिजे खा. घर पाहुणी एकांताची, नवविधा नवनीताची. भगवंतानी पोटभर खावरलं. देव हुशार, कोपऱ्यात उभा राहिला. खायला दिल्यामुळं सगळे तुटून पडले, पोट भरले की मग म्हणजे कृष्णा तो खाल्लं नाही का? ते म्हणजे आता म्हणतो सोय तू. बरं का ताई, काल्याचं कीर्तन होतं, पंक्ती बसत्यात. महाराजाला जेवले का नाही कुणीच विचारित नाही. तुमच्या इथं नाही, सगळीकडे असंच आहे. कीर्तनाच्या अगोदर काय खाणार, काय खाणार, काय घेणार, काय घेणार. एकदा कीर्तन सुटलं आणि पंक्ती उठल्या की महाराज काटला. देवाने सांगितलं, तुम्हाला मी दिलेलं वचन पूर्ण केलं. तू काही खाल्लं नाहीस. मी खाऊ घालणार आहे, खाणारा नाही. खाऊ घालणारा असतो तो पहिल्या पंक्तीला बसत नसतो, उरलं तर प्रसाद घेऊन जात असतो. आणि काही काही पहिल्या पंक्तीला बसतात, महाग राहीन का नाही म्हणून. देवाने सांगितलं, मी तुम्हाला दिलं होतं. म्हणले मग आता माझी एक अडचण आहे म्हणून मी तुमच्या बरोबर खाल्लं नाही. काय? आत आणण्याचा मंत्र पाठ होता, बाहेर जाण्याचा विसरलाय. गोपाळ म्हणले आता काही खरं नाही आपलं. कृष्णा, उद्यापासून तुला ऑर्डर दिल्याशिवाय आम्ही जेवणार नाही, खाणार नाही. पण आता पहिलं बाहेर काढ. टाका डोळे, 1 2 3 आतमध्ये. 1 महिना झाला, गावात चोऱ्या झाल्या, पण केल्या कुणी हे कळलं नाही. एक गवळण हुशार होती. तुम्ही गावात आपले जे टोळक आहे हे दिवसा झोपत आहे, रात्री बोंबलत फिरत आहे. महिन्यापूर्वी ह्यांच्या तब्येती कशा आहेत? उदबत्ती. आता कशा आहेत? सफरचंद. हे कुठं कामाला आहेत? कुठल्या संस्थेत नोकरीला आहेत? म्हणजे कुठंच नाहीत. मग लालबुंद कसे आहेत? हा, म्हणजे हे काहीतरी चोऱ्या करतील. एवढं कसं काय? अहो म्हणजे कृष्णाचे दोस्त आहेत ते. असू दे, गप बसून चालणार नाही, चळवळ केली पाहिजे. सगळ्या गवळणी एकत्र आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गाराणी, जातो आम्ही गोकुळ सोडून, आमुच्या सुना घेऊन यशोदे यशोदे यशोदे. एक जण म्हणली,
तुमच्या घरी असेल, आमच्या घरी असेल, सगळ्या गावाचे घराणे कृष्णा, अरे हे काय चांगलं आहे का? तुला काय कमी? आपल्या घरी काय नाही म्हणून तू या लोकांच्या घरी चोरी करतोस. दही दूध तूप लोणी आपल्या घरी काय कमी आहे का? महाराज म्हणतात देवाची चोरी सुद्धा चरित्र आहे. देवाची चोरी सुद्धा चरित्र आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचली तरी पवित्र राहूत की नाही शंका आहे. कारण देवाचं सगळंच गोड आहे. म्हणून महाराज म्हणतात रांगताना चरित्र केलं, भले भले राक्षस मारून टाकले. रांगता चरित्र केले, गोधने राखिता चरित्र केले. भगवान चोऱ्याचा आरोप एवढा यशोदेने सांगितलं कृष्णा गावात राहायचं नाही, मग शाळेत जायचं. जुन्या काळची शाळा, परंपरेचा व्यवसाय. गायी घेऊन भगवान निघाले, गायी चराय शेवल्या, खेळ खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता वेळ झाला. गोपाळ म्हणले आता थकलोत की बाबा, 1 वाजून गेलाय. हा बस झालं ना आता. माझा बी घासा म्हणायलाय कवर त्रास काढायचा आहे. मुंबईहून जशाला तसाच आलोय तसाच उभा राहिलोय. बने सर खरं सांगा, मुंबईहून आल्यासारखं वाटतोय का मी? वाटतोय का? चेहरा बघितला थकवा वाटतोय का? ही ऊर्जा आहे. कीर्तन ही काही करमणूक नाही, टाइमपास नाही. खरा पांडुरंग म्हणजेच कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल या शरीराचा उपयोग जर कीर्तनासाठी केला तर काहीच होणार नाही. त्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. म्हणून भगवंतानी सांगितलं गायी वळायच्यात, हो खेळ खेळायचे, खेळले म्हणले बस झाले आता. हुतुतू झाली, हुमामा झाला, हुमरी झाली, हा आट्यापाट्या झाल्या, चेंडू फळी झाली, सगळे खेळ झाले. बरोबर आहे ना? महाराज म्हणतात हे सुद्धा चरित्र आहे. चेंडू खेळताना कालियाचा मुर्दा पाडला. गायी चारताना ब्रह्मदेवाने गायी चोरून नेल्या, पुन्हा निर्माण केल्या. गायी राखताना इंद्राचा गर्व परिहार केला आणि गोवर्धन उचलला. हे देवाचं चरित्र आहे. गोधने राखिता चरित्र केले. महाराज म्हणतात का एक सांगू का? हे सोंग सारी रे या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. काय करायचंय पुढं? साधूचं पालन, धर्माची स्थापना आणि दुष्टा. महाराज म्हणतात देवा आता किती बोललं किती गेलं तरी आम्हाला काय आयुष्य कमी, अवसान कमी आहे. हा आमची अक्कल कमी, आमचं सगळंच कमी, तुझं सगळंच मोठं आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे दे प्रेम काही काळा. गोपाळांनो चला वळवू गाई, बैसू जेऊ एकेठाई. बहु केली वणवण, पाय पिटी झाला शीन. भगवंताला सांगितलं देवा आता काही आमच्याच्यानी वळवण होत नाहीत, त्यामुळं भगवंतानी मुरली काढली, मुरलीचा नाद केला आणि नादात गायी एकत्र आल्या. गायी एकत्र आल्यानंतर गायी कळंबाच्या झाडाखाली बसलेल्या आहेत. यमुना धोधो वाहणारी थांबली. आकाशातले देव स्वर्गात विमानात बसून फिरू लागले. काय गवळ्याची पोरं भाग्यवान आहेत. परब्रह्म निष्काम असलेले यांच्या संगतीत रमले. यमुना धन्य, गायी धन्य, नंद मैया यशोदाबाई बाप्पा धन्य, नंद बाबा यशोदा मैया धन्य, गोकुळ धन्य, गवळणी धन्य. ज्याच्याकरता जग वेड होतं तो यांच्याकरता वेडा झालाय. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. शांत वातावरण झालं. महाराज म्हणतात काय सोंग धरले आणि जग शांत केले. हे सोंग सारी या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. अभंगाचा धावता भावार्थ आपल्या पुढे ठेवून 2-5 मिनिटात काल्याचा प्रसंग पाहायचा आणि सेवा पूर्ण करायची. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी विठोबा रुक्माई भजन शेवटचं भजन आहे, शेवटची टाळी आहे.
टाळी आणि भजन हाच खरा काला आणि प्रसाद आहे. मोकळ्या मानाने मोकळी टाळी वाजवा आणि मोकळं तोंड मोकळं करून भजन करा. विठोबा रखुमाई जय जय बट